काँग्रेस आघाडीत असताना तुमचा मानसन्मान ठेवला जात होता. घरात काँग्रेसचे तत्वज्ञान आहे, मात्र तरीही तुम्ही तिकडे गेलात. आता छायाचित्र काढताना मध्ये आलात म्हणून बाजूला काढत तुमची ढकलाढकली आजच सुरू झाली आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी डॉ. सुजय विखेंना श्रीगोंद्यात मारला. नगरचा हा संग्राम आम्ही जनतेच्या बळावर जिंकणारच असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. दक्षिणेचे राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या येथील प्रचार सभेत भुजबळ बोलत होते. अध्यक्षस्थानी बाबासाहेब भोस होते. आमदार राहुल जगताप, राजेंद्र नागवडे, घनश्याम शेलार, मंगलदास बांदल, राजेंद्र फाळके, अनुराधा नागवडे, हर्षदा काकडे, शुभांगी पोटे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. ही जागा राष्ट्रवादीची आहे, त्यामुळे आम्ही सुजय विखेंना घड्याळ घेऊन लढा असं म्हणत होतो, मात्र त्यांनी भाजपलाच जवळ केलं असा आरोप करत भुजबळ म्हणाले की विखे यांच्या कुटुंबाला काँग्रेस आघाडीनं कायमच सन्मान दिलाय. सुजय कालपर्यंत भाजपला पैशाच्या जीवावर राजकारण करणारा पक्ष असं म्हणत होते. आता त्याच पक्षाला त्यांनी जवळ केलंय. येथे एवढं सोपं नाही. आजच ढकलाढकली सुरू झाली आहे. हा मतदारसंघ तुम्हाला पराभूत केल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका त्यांनी केली. मुळात एका पक्षात असतानाच दुसऱ्या पक्षाची चाचपणी करण्याची विखे घराण्याला सवयच आहे. हा इतिहास त्यांनी जपलाय. पण हा नगरचा संग्राम आहे. आम्ही तो जनतेच्या जीवावर जिंकून दाखवू. विखे यांचा पराभव आणि आमचा विजय निश्चित आहे. तसेच मी बोलतो म्हणून मला आत टाकल्याचा भुजबळांनी आरोप केला. होय देवेंद्र भाई, मी जामिनावर आहे, मला माहिती आहे, याची आठवण करू देऊ नका असं म्हणत मी ज्यावेळी मुंबईचा महापौर आणि आमदार होतो तेव्हा तुम्ही हाफचड्डीमध्ये फिरत होते असा टोलाही भुजबळांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा निवडून आल्यास निवडणुका बंद करतील असं भाकीत वर्तवत आम्ही चौकीदार नाही, आम्ही देशाचे मालक आहोत असं भुजबळांनी म्हटलं. त्या दिवशी मी बघितलं काहीतरी तुमच्या इथे कोणीतरी मोदी साहेबांच्या मध्ये आलं, त्यांना ओढलं, अमुक काहीतरी सांगलं. हे असंच होणार बाबा. इथे फार इज्जतीनं काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये मान सन्मान मिळत होता. तिकडं तुमची अशीच ओढादोड होणार आहे बाबा. कोणीकडे ओढल, कोण तिकडे ढकलल, कोण तिकडे ढकलल, काय करायचं हे असंच होणार. पण काहीतरी पाहिलं मी ते टीव्ही चॅनल मध्ये पाहिलं, टीव्ही मध्ये पाहिलं. असं या लोकांनी एक गांधी अगोदर मारला होता, दुसरा गांधी नगर मध्ये मारलाय, दुसरा पण गेला. मी बोलतो म्हणून मला हात पाय टाकलं, तोंड बंद करा. सुप्रीम कोर्टानं सोड. आणि आता परत बोलायला लागल्यावर मुख्यमंत्री जमता. लक्षात ठेवा, तुम्ही जामिनावर आहात भुजबळ. हो बाबा, आम्ही जामिनावर आहे. देवेंद्र भाई, मी जामिनावर आहे. मी सांगितलं मी काय बोलायचं हे तुम्हाला विचारू का? मी ज्यावेळेला मुंबईचा महापौर आणि आमदार दोन्ही एकाच वेळेला होतो 1985 सालात, तेव्हा तुम्ही अर्ध्या चड्डीमध्ये शाळेत जात होता. मी तुम्हाला काय विचारू? तुम्हाला विचारून मी भाषण करू का? दाभोळकरांचा खून झाला, पानसरेचा खून झाला, अजून सापडत नाही. हे पहा, हायकोर्टाचे दोन जजेस म्हणतात मुख्यमंत्री करतात काय? आहे का वाटलं? दोन जज म्हणतात की मुख्यमंत्री तुमच्यावर 11 खाती आहेत. कर्नाटकचे पोलीस येऊन इथं चौकशी करू शकतात, त्यांना धागेदोरे म्हणू शकतात. तुम्ही करता काय? तुम्ही फक्त काय बीजेपीचे कार्यकर्ते आहात काय? राज्याचे मुख्यमंत्री आहात? हायकोर्टाने त्यांना प्रश्न विचारला. काही काम करणार नाही. आणि दुसरं म्हणजे गोमांस म्हणून लढाई मारामाऱ्या करण्यासाठी पुढे येतात. पण या देशातून सगळ्यात जास्त जगांमध्ये सगळ्यात जास्त एक्सपोर्ट गोमांसचा किंवा बीफचा या आपल्या देशातून होतो. आणि त्या गोमांस एक्सपोर्ट करणारे जे लोक आहेत, अल्लामा कंपनी, त्यांच्याकडून 1.25 कोटी रुपयाची जी आहे इलेक्शनला देणगी घेतली. इंडाग्रो फूड्स त्याच्याकडून 1 कोटी रुपये जे आहेत निवडणुकीसाठी घेतले. तुम्हाला गोमांस जे आहे ते चालत नाही. आणि हे गोमांस एक्सपोर्ट करणाऱ्या लोकांकडून मात्र करोडो रुपये तुम्हाला चालतात. लाभ राखले पाहिजे. तुम्ही तर सांगायला पाहिजे होतं बीजेपी वाल्यांना, मोदी व्यक्तांनो, की तुम्ही गोमांस एक्सपोर्ट करता, तुमच्या जमिनीला सुद्धा आम्ही हात लावणार नाही. पण ते नाही करणार. असं त्याला भुजबळ 2.5 वर्ष तुम्ही तुरुंगात टाकलं. अनेकांची तुम्ही हत्या केली. अनेकांच्या पाठीमागे तुम्ही ईडीचा, सीबीआयचा ससे मेळा लावला, केसेस तुम्ही दाखल केल्या. हे मीडियावाले यांच्यावर
त्यांनी जर मोदींच्या विरुद्ध काही जास्त बोलले तर यांची सुद्धा अँकर जे आहेत त्या अँकर जे आहेत त्यांना बाहेर काढून टाकतात, कारण त्यांचे सुद्धा प्राईम टाइमला नाहीतर चॅनल बंद करून टाकतात. मीडियावर सुद्धा यांचं आक्रमण आहे. बाबासाहेब आंबेडकरांची काल जयंती झाली, संविधान तो कायदा, बोलण्याचा कायदा, लिहिण्याचा कायदा, आपले मत जे आहेत मांडण्याचा कायदा, ते सर्व बाबासाहेब आंबेडकरांची मला सगळ्यांवर आज जरा आलेली आहे. हे जर परत निवडून आले तर परत निवडणूक होणारच नाही. हे संविधान म्हणून तोडून टाकणार. आणि म्हणून तुम्हाला मला सांगायचं, बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला एक मताचा अधिकार दिला, मला सुद्धा एक मताचा, आमच्या भगिनीला एक मताचा अधिकार, टाटाला सुद्धा एक मताचा अधिकार, दिल्लीला त्या दलितांना सुद्धा एकच मताचा अधिकार. तुम्ही आम्ही या देशाचे मालक आहोत, मालक. आपण ठरवतो की आमच्या या देशाचा कारभार कोणी चालवायचा हे तुम्ही आम्ही ठरवतो. तुम्ही आणि आम्ही, आपल्या सगळ्यांना बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचा मालक केलेला आहे. आम्ही चौकीदार नाही, आम्ही देशाचे मालक आहोत, मालक. चौकीदार नाही, मालक आहोत. आणि तो मालक योग्य प्रकारे तिथे काम करणारा पाहिजे आहे. तो केवळ पवार साहेबांना शिव्या देत, यांना शिव्या देत, त्यांना शिव्या दे आणि शेतकऱ्याचं नाही कोणाचंच भलं न करणारा आणि फक्त अंबानी अदानीचं भलं करणारा असा जो आहे कारभारी आम्हाला नको आहे. तो कारभारी जर बदलायचा असेल तर संग्राम भाईंना तुम्हाला निवडून द्यायला पाहिजे. कुणाची किती दादागिरी चालू दे, पण तुम्ही मागे आता कमाने फुलेशाहू आंबेडकरांचं आपण नाव घेतो. आपण आपल्या तत्वज्ञानात जागलं पाहिजे, आपण आपल्या हिमतीला जागलं पाहिजे. आणि जे फुले तत्वज्ञानाच्या, बाबासाहेब आंबेडकरांच्या, शाहू महाराजांच्या, छत्रपतींच्या तत्वज्ञानाच्या विरुद्ध जातात. आणि छत्रपतींना सांगितलं होतं हे रयतेचं राज्य आहे, लोकांचं राज्य आहे. आणि हे आता बसलेले सांगतात हे यांच्या बापाचं राज्य आहे. छत्रपतींना सांगितलं रयतेचं राज्य, पुढे आंबेडकरांनी तुम्हाला मारा केला. परत एकदा सांगतो, एक सुद्धा मत इकडे तिकडे जाता कामा नये. 100% मत जे आहेत ती घड्याळ्या निशाणीवरच पडली पाहिजे. धन्यवाद. जय हिंद. दरम्यान या प्रसंगी आमदार राहुल जगताप यांनीही आपलं मनोगत व्यक्त करत पाचपुतेंचा समाचार घेतला. आमच्या तालुक्यातले साहेब नेते जे कुठं लग्नात आव्हान केले तरी त्यांचं भाषण साहेब त्या ठिकाणी चालू होतं. याला इतर वेळी कुठं लोकमाळा होत नाही. आणि म्हणून एखाद्याच्या आव्हान केले, लग्नात गेले तर तिथं आपलं या ठिकाणी लोकसभेचं भाषण चालू करतात. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी केला पाहिजे की ही निवडणूक प्रश्नाची आहे, ही निवडणूक विचाराची आहे. आणि विचाराच्या प्रश्नाच्या निवडणुकीत आपल्याला आदरणीय पवार साहेबांचे हात बळकट त्या ठिकाणी करावं लागणार आहे. ज्यावेळेस आपलं सरकार दोन्ही ठिकाणी होतं, त्यावेळेस ज्या वेळेस शेतकऱ्यांना अडचणी त्या वेळेस आदरणीय पवार साहेब असतील, भुजबळ साहेब असतील आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार होतं, त्यांनी नेहमी शेतकरी त्याच्या पायावर उभं करण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून आज कांद्याची परिस्थिती, दुधाची परिस्थिती या सगळ्या गोष्टीचा विचार करून उद्याच्या काळात आपल्याला मतदाराला त्या ठिकाणी जायचंय. आणि म्हणून एवढीच आग्रहाची कळकळीची विनंती करतो की सगळ्या महिन्यासारखा एक करून सहकारी या ठिकाणी लोकसभेच्या माध्यमातून उमेदवारी या ठिकाणी पवार साहेबांनी दिलेली आहे. आणि म्हणून माझ्या आपल्या सगळ्या विनंती आहे, त्यांनी त्या ठिकाणी आमदार म्हणून काम केलं, महापौर म्हणून काम केलं, ज्या ज्या ठिकाणी त्यांना काम करण्याची संधी मिळाली त्यांनी आपल्या कर्तृत्वाची एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. कार्यक्रमाप्रसंगी प्रास्ताविक तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के यांनी केलं तर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत दरेकरांनी सूत्रसंचालन केलं. न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड, SN मीडिया, श्रीगोंदा.